नमस्कार श्रोते हो. तर आज आपण भाग्यविधाता या कथेच्या तिसऱ्या भागाचे वाचन करणार आहोत. एका आलिशान बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवर जगातील प्रख्यात बिझनेसमॅन उपस्थित होते. आज या ठिकाणी करोडोचे टेंडर पास होणार होतं, ज्याचं टेन्शन सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. जगातील कितीतरी नामांकित कंपनीने हे टेंडर भरलं होतं, पण ते नक्की कोणाला मिळणार यावर सर्वांचं लक्ष अवलंबून राहिलं होतं. काही वेळ टीमने चर्चा केली आणि त्यानंतर त्यांचा लीडर अनाउन्समेंट करण्यासाठी उभा राहिला. आम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की हे टेंडर आम्ही पाटील इंडस्ट्रीला देत आहोत. अनाउन्समेंट झाली तशा सर्वांनी एकसारख्या टाळ्या वाजवल्या. तिथे उपस्थित बऱ्याच जणांना माहीत होतं की हे टेंडर पाटील इंडस्ट्रीला भेटणार आहे. अभिजित टेंडर घेण्यासाठी उभा राहिला, पण ज्याच्यामुळे हे यश मिळालं होतं तो मात्र कुठेच दिसत नव्हता. त्याने आपल्या भावाला कितीतरी कॉल केले असतील, पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे काही उपयोग नव्हता. अभिजित पाटीलने टेंडर घेतलं तसा सर्वांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मिस्टर विश्वजित पाटील आले असते तर आम्हाला त्यांच्यासोबत मीटिंग करता आली असती, टीम लीडर म्हणाले. भाई पर्सनल कामासाठी बाहेर गेले आहेत, बट डोंट वरी, उद्या मी तुमची मीटिंग फिक्स करतो, अभिजितने सांगितले आणि बाहेर जाऊन कॉल केला. हॅलो अंकल, आनंदाची बातमी आहे, टेंडर आपल्या कंपनीला मिळालेला आहे, अभिजितने सांगितले. दॅट्स ग्रेट, विसरू नको, ही डील आपण दुबईचे शेख यांच्यासोबत करत आहोत. बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. ही डील व्यवस्थित पार पडली तर आपल्याला असे कितीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळतील, मिस्टर अमित सचदेव म्हणाले. पण भाईंना समजायला हवं होतं, निदान आजच्या दिवशी तरी त्यांनी हजर असायला हवं होतं. नशीब त्या लोकांनी ही गोष्ट ऑब्झर्व केली नाही, अभिजित म्हणाला. व्हॉट, विश्वजित आला नव्हता? ओ गॉड, मी त्याला कितीदा बजावून सांगितलं होतं, पण हा मुलगा ऐकायचं नाव घेत नाही, मिस्टर सचदेव म्हणाले आणि कॉल कट केला. अभिजितला माहीत होतं की यावेळी विश्वजितला कॉल करून काहीही उपयोग नाही. जेव्हा त्याच्या मनाला वाटेल तेव्हाच तो कॉल बॅक करणार होता, म्हणून त्याने तो विचार बाजूला सारला. आता कधी एकदा ही खबर आपल्या फॅमिलीसोबत शेअर करतो असे त्याला झाले होते. एका 5 स्टार हॉटेलच्या टॉप फ्लोअरवर असलेल्या लक्झुरियस मास्टर बेडरूममध्ये त्याची प्रणय क्रीडा रंगात आली होती. काल रात्रीपासून त्याने त्या मुलीचा पुरेपूर उपभोग घेतला होता. असं नाही की त्याला मुलींचं वेड होतं, पण जेव्हा कधी त्याला एकटेपणा असह्य व्हायचा, त्याच्या डोक्यामध्ये विचारांचं थैमान माजायचं, तेव्हा स्वतःला शांत करण्यासाठी तो आपली शारीरिक गरज पूर्ण करत होता. त्याच्यासाठी खास टॉप क्लास कॉल गर्ल हायर केल्या जात होत्या, ज्याची खबर या कानाची त्या कानाला नसायची, कारण तो कोणी साधा व्यक्ती नव्हता. समाजामध्ये त्याला उच्च स्थान होतं. त्याच्यासाठी मुली फक्त शारीरिक गरज पूर्ण करण्याचं साधन होत्या, ज्यामध्ये भावनांची देवाणघेवाण नसायची. तो तिच्या नग्न देहापासून बाजूला झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव नव्हते. त्या मुलीचं समाधान झालं असलं तरी तो मात्र फिका वाटत होता. म्हणून ती हिरमुसली होती, कारण आजपर्यंत तिने आपल्या एकाही कस्टमरला निराश केलं नव्हतं. त्या बॅगमध्ये पैसे आहेत, विश्वजित तिच्याकडे न पाहता म्हणाला व टेरेसवर जाऊन शांतपणे सिगरेटचे झुरके घेत बसला. त्या मुलीने अंगावर कपडे चढवले आणि एक नजर त्याच्याकडे पाहिले. त्याच्यासारखा देखणा आणि रुबाबदार पुरुष तिने याआधी कधीच पाहिला नव्हता. जर पुन्हा कधी त्याची सोबत मिळाली तर तिच्यासारखं नशीबवान कोणी नव्हतं. पण अफसोस, ही तिची पहिली आणि शेवटची वेळ होती. यावेळी पहिल्यांदा तिला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे भेटले होते. तिने पैशाने भरलेली बॅग उचलली आणि निघून गेली. पण पैशापेक्षा तिला जे सुख मिळालं होतं ते खास होतं, ज्यापुढे हे पैसे नगण्य होते. ट्रेनच्या हॉर्नने आरोहीची झोपमोड झाली. तिने पाहिलं तर दादर स्टेशन आलं होतं. प्रियंकाने दादरला उतरायला सांगितलं होतं. आरोहीने आपली बॅग घेतली व गर्दीतून रस्ता काढत कशीबशी खाली उतरली.
मुंबईमधील गर्दी पाहून एक वेळ तिला वाटलं की आपण यामध्ये कुठेतरी हरवून जाऊ. ती खरंच खूप घाबरली होती. ती कसा तरी रस्ता काढत स्टेशनच्या बाहेर आली आणि जोरजोरात श्वास घेऊ लागली. मुंबईमधील गर्दी आणि गरमी याबद्दल तिने फक्त ऐकलं होतं, पण आज ती प्रत्यक्षात अनुभवत होती. तिने बॅगमधून मोबाईल काढला, ज्यामध्ये जयाचा नंबर सेव्ह होता. तिने जयाला कितीतरी कॉल केले असतील, पण तिने एकाही कॉलचे आन्सर दिले नाही. म्हणून आरोही घाबरली होती. जया आली नाही तर तिचं काही खरं नव्हतं. या भल्या मोठ्या शहरामध्ये ती कोणाला ओळखत नव्हती. मोबाईलच्या रिंगने ती भानावर आली आणि कॉल रिसीव्ह केला. हॅलो आरोही, तूच आहेस ना? पलीकडून जया बोलत होती. हो, मी आरोही, प्रियंकाची मैत्रीण. आरोहीच्या जीवात जीव आला होता. सॉरी आरोही, मला यायला जमणार नाही. तू टॅक्सी ड्रायव्हरला ॲड्रेस दाखव, ते तुला माझ्या घरी सोडवतील. बाय द वे, तुझ्याजवळ पैसे आहेत ना? जयाने विचारलं. हो आहेत, प्रियंकाने दिले होते, आरोहीने सांगितलं. ओके फाईन. रात्री माझी झोप झाली नव्हती, म्हणून अजूनही मी पेंगत आहे. जयाने कॉल कट केला. टॅक्सीने एकटं जायचं म्हणजे तिच्या जीवावर आलं होतं. याआधी ती कधीच साताऱ्याच्या बाहेर गेली नव्हती. तिने एका वयस्कर ड्रायव्हरची टॅक्सी घेतली. यापुढे खऱ्या अर्थाने तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली होती. पण तिच्या वाट्याला काय वाढून ठेवलं आहे यापासून ती अनभिज्ञ होती. आता पुढचा प्रवास तिला एकटीला करावा लागणार होता. वीणा मेन्शन हा भला मोठा आलिशान बंगलो मुंबईमधील जुहू बीच या पॉश एरियामध्ये दिमाखात उभा होता. बंगलोच्या बाहेर भलं मोठं गार्डन, बॅक साईडला समुद्राचा व्ह्यू, जे पाहून कोणीही या प्रॉपर्टीच्या प्रेमात पडेल. बंगलो पूर्णपणे व्हाईट होता. आतमध्ये सुखसोयीच्या सर्व वस्तू होत्या. इम्पॉर्टंट हाय क्लास फर्निचर, महागड्या पेंटिंग, अँटिक शोपीस, अशा कितीतरी एक्सपेन्सिव्ह वस्तूमधून तिथे राहणाऱ्या व्यक्तीची श्रीमंती झळकत होती. पाटील यांचा रुबाब आणि औराच काही वेगळा होता. कितीतरी नोकर 24 तास त्यांच्या सेवेत तैनात असायचे. अभिजित आपल्या आलिशान कारमधून खाली उतरला. त्याचे वडील राकेश पाटील हॉलमध्ये बसले होते. डॅड, फायनली आपल्या कंपनीला टेंडर मिळालं, अभिजितने सांगितलं. ग्रेट वर्क, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बेटा. देवाने मला अशी होणहार मुलं दिली याचा मला अभिमान वाटतो, राकेश त्याची पाठ थोपटत म्हणाले. कम ऑन डॅडी, तुम्हाला पण माहीत आहे की ही सर्व भाईची कमाल आहे, अभिजित म्हणाला. तसा राकेश यांचा चेहरा उतरला, कारण त्यांचा मोठा मुलगा विश्वजित, ज्याचा त्यांना नेहमी अभिमान वाटत होता, त्याने आपल्या वडिलांचा जणू काही त्याग केला होता. विश्वजित कुठे आहे? किती दिवस झाले तो घरी आला नाही, राकेश यांनी विचारले. तुमच्या मुलाला फक्त दुसऱ्यांच्या चुका दाखवता येतात, पण स्वतःची जबाबदारी काय आहे हे मात्र समजत नाही. माहीत नाही तो कोणत्या दुनियेमध्ये असतो, राकेश यांची दुसरी पत्नी रीटा कुस्तीक हसत म्हणाली. 10 वर्षापूर्वी त्यांची तिन्ही मुलं जाणती असताना त्यांनी रीटासोबत लग्न केलं होतं. पण रीटाने फक्त त्यांची प्रॉपर्टी पाहून त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढलं होतं. राकेश यांची पत्नी जाऊन बरीच वर्ष झाली होती, म्हणून त्यांना पार्टनर हवा होता आणि म्हणून त्यांनी रीटासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यासोबत त्यांची एक अट होती, ती म्हणजे रीटा कधी स्वतःच्या मुलांना जन्म देणार नव्हती. रीटाने कोणतेही आडेवेडे न घेता त्यांची अट मान्य केली होती, कारण तिच्या डोळ्यांवर पैशाची पट्टी चढली होती. तिला फक्त स्टँडर्ड लाईफस्टाईल हवी होती. तुला किती वेळा सांगितलं आहे की आमच्यामध्ये बोलत जाऊ नकोस, राकेश तिच्यावर चिडले होते. राकेश, तू विसरत आहेस की मी पण या घरातील सदस्य आहे. सावत्र असले तरी मी या मुलांची आई आहे. मला पण त्यांची काळजी वाटते. तुझ्या सांगण्यावरून मी स्वतःच्या मुलांना जन्म दिला नाही, पण आता मला त्याचा पश्चाताप होत आहे, रीटा म्हणाली. प्लीज स्टॉप इट. तुझा संबंध फक्त माझ्यासोबत आहे आणि मी मुलांसोबत बोलत असताना मध्ये पडायचं नाही. तुझ्या या सवयीमुळे विश्वा माझ्यापासून दुरावला आहे.
राकेश यांना तिचा स्वभाव माहीत होता. तिने एक राकीट लूक दिला आणि निघून गेली. अभिजितला आपल्या वडिलांची नेहमी काळजी वाटत होती. आपल्याला ग्रँड पार्टीची अनाउन्समेंट करावी लागेल. माझे या विषयावर अंकल सोबत बोलणं झालं आहे. अभिजित विषय बदलत म्हणाला. तू पार्टीची अनाउन्समेंट कर आणि विश्वजितला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न कर. आपल्या प्रतिष्ठेला शोभेल अशीच पार्टी हवी, याची खबरदारी घे. मी अमित सोबत बोलून घेतो. राकेशने त्याला काही इन्स्ट्रक्शन दिले. त्यानंतर अभिजित निघून गेला आणि राकेश आपल्याच विचारात हरवले. राकेश यांना पहिल्या पत्नीपासून 2 मुलं आणि 1 मुलगी होती, ज्यामध्ये विश्वजित सर्वात मोठा होता. त्याचं आपल्या आईवर खूप प्रेम होतं. जेव्हा त्याची आई गेली तेव्हा तो फक्त 12 वर्षांचा होता. म्हणून आपल्या आईची जागा दुसऱ्या स्त्रीने घेतलेली त्याला आवडलं नव्हतं. हेच कारण होतं. तो आपल्या वडिलांपासून अंतर ठेवून वागत होता. त्याचंही एका अर्थी योग्य होतं. राकेश यांनी स्वतःच्या सुखासाठी लग्न केलं होतं, पण ज्यामुळे विश्वजित त्यांच्यापासून कायमचा दुरावला होता. हे असं काही होईल हा विचार त्यांनी आधी केला नव्हता. या जगामध्ये आई आणि लहान बहीण सोडली तर विश्वजित कोणालाही जुमानत नव्हता. या दोघी त्याच्या कमजोरी होत्या, ज्यावर राकेशने घाव केला होता. म्हणून ते नेहमी डिप्रेस असायचे. अशामध्ये त्यांचा बालपणीचा मित्र आणि बिझनेस पार्टनर अमित असा होता, ज्याच्यासमोर ते आपलं मन हलकं करू शकत होते. दोघेही जिगरी मित्र होते, म्हणून स्वतःचे गुपित एकमेकांसोबत शेअर करत होते. आजही त्याला आपल्या मित्रांची गरज होती. विश्वजितने एकदा तरी आपल्याला समजून घ्यावं इतकीच त्यांची माफक अपेक्षा होती. पण अफसोस, विश्वजित त्यांना कधीच माफ करणार नव्हता. पुढचा भाग जर तुम्हाला वाचायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.